हॅलो, नमस्कार. तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला घरी सोप बनवण्याची सोपी आणि नैसर्गिक पद्धत दाखवणार आहे. हा सोप तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे आणि बनवायला खूप सोपा आहे. चला तर मग सुरू करूया. सोप तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सोप बेस. इथे मी ग्लिसरीन सोप बेस आणि गोट मिल्क सोप बेस असे दोन्हीही अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेतलेले आहेत. त्याचे बारीक तुकडे करून त्याला डबल बॉइलिंगसाठी मंद आचेवर वितळायला ठेवले आहेत. बेस सोप मेल्ट होतपर्यंत त्याला ढवळत राहायचं आहे अधेमध्ये. बेस मेल्ट होतपर्यंत आपण पुढची सामग्री बघूया. मी घेतलं आहे तांदळाचं पीठ, मसूर डाळीचं पीठ, मुलतानी माती, चंदन पावडर. ही सगळी सामग्री मी एक एक चम्मच अशी घेतलेली आहे. एक चम्मच कॉफी, एक चम्मच बेसन, थोडी हळद, एक चम्मच मध आणि एक चम्मच खोबरेल तेल आणि 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल. हे सगळं आपल्याला सोप बनवण्यासाठी लागेल. मिक्स होईल असं गुलाबजल त्यात घातलेलं आहे. बेस हा मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे. अगदी पूर्ण मेल्ट झाला की मग त्यात तयार केलेलं मिश्रण घालून त्याला एकजीव करून घ्यायचं. छान असं त्याला फेटून व्यवस्थित मिक्स होईल असं चमच्याने ढवळत राहायचं. तयार मिश्रण मोल्डमध्ये ओता आणि थंड होण्यासाठी 4-5 तास बाजूला ठेवा. 4-5 तासांनी सोप मोल्डमधून काढा आणि बघा, घरी तयार केलेलं सुंदर आणि नैसर्गिक सोप तयार आहे. तर फ्रेंड्स, असा सोप तुम्ही घरी तयार करू शकता. याचा वापर करा आणि तुमच्या त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत घरी नैसर्गिक वस्तू बनवत राहा. थँक्यू.